त्यात पहिल्यांदा आपण फिजिक्सचं पूर्ण वेटेज पाहूया, जेणेकरून आपल्या हे लक्षात येईल की फिजिक्समधला कुठला चॅप्टर हा किती महत्त्वाचा आहे आणि मग आपण कुठले चॅप्टर्स करायचे हे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे या ठिकाणी वेटेजचा एक चार्ट आहे. या ठिकाणी मी विथ ऑप्शन मार्क्स लिहिलेले आहेत आणि या ठिकाणी मी विदाऊट ऑप्शन मार्क्स लिहिलेले आहेत. आता विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन यांच्यामध्ये काय फरक आहे तुम्ही पाहिलं असेल आपल्या पेपरमध्ये. काही प्रश्नांमध्ये एनी 2 सॉल्व करा, एनी 3 सॉल्व करा, एनी 4 सॉल्व करा. सो असे जे काही ऑप्शनचे प्रश्न असतात ते एकूण मिळून जे काही वेटेज आहे त्या पर्टिक्युलर चॅप्टरचं ते मी या ठिकाणी लिहिलं आहे. आणि असे काही प्रश्न आहेत, फॉर एक्झाम्पल सेक्शन एमधला पहिला MCQचा प्रश्न किंवा त्यातलाच दुसरा इन वन सेंटेन्सचा प्रश्न. सो बेसिकली हे प्रश्न कंपल्सरी आहेत, तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही क्वेश्चन ऑप्शनला नाही आहे. तर अशा प्रश्नांचे मिळून जे काही वेटेज आहे ते मी या ठिकाणी विदाऊट ऑप्शनमध्ये घेतलेलं आहे. सो आता तुम्ही म्हणाल की एवढे सगळे चॅप्टर्स आहेत, यातलं नेमकं मी काय केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा असं म्हटलं जातं की अवघड गोष्ट आधी करावी, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. सो आधी आपण आपल्याला जे काही इझिली समजेल त्या गोष्टी आधी करणार आहोत. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सगळ्यात इझी चॅप्टर जो कुठला असेल या पूर्ण टेक्स्टबुकमधला तर तो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आणि तुम्ही याचं वेटेज पाहिलं. आता मी विथ ऑप्शनच वेटेज सांगते, कारण तुम्हाला मोजकेच चॅप्टर करायचे आहेत. विदाऊट ऑप्शन सोडून द्या, विथ ऑप्शननुसारच आपण या सगळ्या चॅप्टरचं वेटेज पाहणार आहोत. सो विथ ऑप्शन जर आपण पाहिलं तर करंट इलेक्ट्रिसिटी हा एकूण 6 मार्कांसाठी आहे. खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला किर्चॉफचा व्होल्टेज लॉ, किर्चॉफ्स करंट लॉ, त्याच्यावरती आधारित काही थोडेफार न्यूमॅरिकल्स जरी आले तरी पण तुम्हाला या चॅप्टरमध्ये भरघोस मार्क्स मिळू शकतात. तुम्हाला जर बेसिक आयडिया असेल करंट म्हणजे काय आहे, कसं काय जातं, कुठे करंट जातो, तर हे सगळं तुम्ही जरी केलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी म्हणजे 6 पैकी 6 मार्क्स या चॅप्टरच्या सगळ्या प्रश्नांची मिळू शकतात. जर तुम्ही हा चॅप्टर व्यवस्थित केलात तर चॅप्टर करायला जास्त वेळ लागत नाही. 3 ते 4 तास सफिशियंट आहेत तुम्ही पूर्ण चॅप्टर व्यवस्थित करणार असाल तर. यासोबतच मी त्या चॅप्टरमधलं काय काय केलं पाहिजे याची पण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे. त्या सगळ्याचे व्हिडिओज तुम्हाला बाय दी एंड ऑफ म्हणजे पूर्ण रोज 1 ते 2 व्हिडिओज येतील. असं करत करत बाय दी एंड ऑफ 15 डिसेंबर किंवा 20 डिसेंबर सगळे चॅप्टर्स मी कव्हरअप करेन. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा झाला आपला पहिला चॅप्टर. दुसरा चॅप्टर आहे AC सर्किट. अतिशय सोपा चॅप्टर आहे. याच्यामध्ये न्यूमॅरिकल्स पण खूप इझी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार फ्लोचार्ट्स वगैरे यूज करून हा चॅप्टर करावा लागेल, पण चॅप्टर खूप इझी आहे, पटकन होईल आणि डेरिवेशन्स पण खूप जास्त काही नाही आहेत, 1-2च आहेत. सो हा चॅप्टर इझी आहे. सो तुमचे या ठिकाणी 6 मार्क झाले आणि या ठिकाणी 6 मार्क झाले. 12 मार्कांचा अभ्यास आपण केला आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स आणि न्यूक्लियर. चॅप्टर दिसायला खूप मोठा आहे, पण तुम्ही जर PYQचे काही प्रश्न पाहिले तर यातले काही असे टॉपिक्स आहेत जे याच्या आधी कधीच विचारले नाही गेलेत. म्हणजे इव्हन तुम्ही ते टोटली स्किप केलेत, त्यातला एकही शब्द तुम्हाला माहिती नसेल तरी पण तुम्ही पेपर लिहू शकता. सो असे जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्ही आरामात स्किप करा आणि ते सगळं स्किप केल्यानंतर जो चॅप्टर राहतो तो खूपच लहान किंवा खूपच छोटं कॉन्टेंट आहे जे तुम्ही आरामात अगेन 3 ते 4 तासांमध्ये हा चॅप्टर कवर करू शकता. सो त्याच्यामुळे हे जे काही चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूमॅरिकल्स नाही आहेत, फक्त 1-2 डेरिवेशन्स आहेत, थोडासा थेरोटिकल पार्ट आहे, थोडेसे MCQs तयार होऊ शकतात, असाच हा चॅप्टर आहे. सो बेसिकली अगेन हा 6 मार्काचा चॅप्टर आहे. सो असं करून आपले आता झालेले आहेत 18 मार्क्स. सो बेसिकली तुम्हाला याच्यामधलं काय काय करायचं आहे हे मी इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो तुम्ही तेवढंच केलं तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे जर PYQचं बुक असेल, स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ नाही आहे हा. सो PYQचं टार्गेटचं एक बुक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामध्ये आय थिंक सो 1993 पासूनचे काहीतरी, येस माझ्या जवळच आहे आता. सो 1996 पासून 2022 पर्यंत, इन केस 2023 पर्यंतचं पण असू शकतं. सो बेसिकली हे जे काही टार्गेट पब्लिकेशनचं बुक आहे याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स पण पाहायला मिळतात आणि सोल्युशन्स पण पाहायला मिळतात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी सगळ्यांसाठी आहे. याची प्राईस साधारण 460 आहे लास्ट इयरची, आता मे बी वाढलेली असू शकते. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हे बुक रेफर करू शकता. याच्यामध्ये सगळे PYQs आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अजून एक चॅप्टर आहे तो म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल्स. हा तर अतिशय सोपा चॅप्टर आहे. याच्यामध्ये फक्त पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक हे जे आपले प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या तेच लिहायला येतात, त्याचंच डिफरन्स बिटवीन येतात, त्याचं शॉर्ट नोट लिहायला येतात, त्याच्यावरतीच क्वेश्चन्स येतात. सो बेसिकली त्याच्यावरतीच MCQs पण बनतात. सो बेसिकली एवढं केलं तरी पण हा चॅप्टर आरामात संपतो, लिटरली संपतो, कारण याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजिबातच विचारल्या जात नाहीत. तुम्हाला फक्त डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिकच्या प्रॉपर्टीज लिहा, यांच्यामधला डिफरन्स बिटवीन लिहा, अजून यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय असतील तर ते लिहा, यांचा जो ग्राफ आहे ते लिहा, किंवा हे टेम्परेचरनुसार कसं व्हेरी करतं ते लिहा. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातात. सो असं करून हा पण आपला जो 5 मार्कांचा चॅप्टर आहे तर तो आरामात होऊ शकतो. सो या ठिकाणी झालेले आहेत 23 मार्क. मी तुम्हाला मार्क्स का मोजून दाखवते, कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे ना की आपण पास होतोय. ठीक आहे. सो ॲज यू ऑल नो की तुमच्याकडे 30 मार्क जे असतात तर ते कशासाठीचे असतात, प्रॅक्टिकल्सचे असतात, आणि 70 मार्कांचाच फक्त लेखी पेपर असतो. त्या 70 मार्कामधले आता आपल्याला मिळालेले आहेत 23 मार्क आणि 30 मार्क जे आहेत ते आपले ऑलरेडी प्रॅक्टिकल्स आहेत. इन केस तुम्हाला 30 पैकी 30 नाही मिळाले तरी ॲटलिस्ट 20 ते 25 तरी मिळू शकतात. सो आपण ॲज्युम
करूया की तुम्हाला प्रॅक्टिकलचे 25 मार्क्स मिळाले आणि आत्ता जे आपण पेपर लिहिणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला 23 मार्क मिळाले, तर तुम्ही या ठिकाणी आरामात पास तरी आहात. ठीक आहे. आता फक्त काठावर पास पाहिजे का? 48 म्हणजे इट्स लाईक मी पास आहात, बऱ्यापैकी पास आहात, पण आपल्याला अजून मार्क्स स्कोर करायचे आहेत. मग अजून कुठले इझी चॅप्टर्स आहेत? तर अजून एक इझी चॅप्टर आहे, तो म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. हा पण याच्यामधले जे काही न्यूमॅरिकल्स आहेत, फक्त एक फॉर्म्युला वापरून तुमचे न्यूमॅरिकल सॉल्व्ह होतात. फक्त एकच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे आणि न्यूमॅरिकल सॉल्व्ह होतात. थिअरीमध्ये पण खूप इझी थिअरी आहे, पटकन सॉल्व्ह होते आणि तुम्हाला इझिली हा चॅप्टर जो आहे तो कवरअप करता येईल. जास्त काय वेळ तुम्हाला या चॅप्टरला द्यावा लागणार नाही. सो अगेन हे जे 7 मार्क आहेत ते आपण आता याच्यामध्ये ॲड करूया. ठीक आहे. सो झालेले आहेत आपले 30 मार्क. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता अजून कुठलं इझी चॅप्टर आहे? आय थिंक सो की तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स खूप पहिला चॅप्टर आहे. सो कुठे जातो आहे हा रोटेशनल डायनॅमिक्स पहिलाच चॅप्टर आहे. सो याच्या आधी कधीतरी त्याला उघडून पाहिलं असेल किंवा काहीतरी त्यातलं केलं असेल. सो पूर्ण चॅप्टर नसेल केला तरी पण ॲटलीस्ट तुम्ही याचे 2 ते 3 मार्कांचे उत्तर तर लिहू शकता ना. म्हणजे पूर्ण चॅप्टर नसेल केलं, पण एखाद्या डेरिवेशन केलं पेंड्युलमचं किंवा एखाद्या डेरिवेशन केलं असेल कुठलं तरी दुसरं वर्टिकल मोशनचं वगैरे. सो एवढं जरी केलं तरी तुम्हाला या ठिकाणी 5 मार्कासाठी येतं वर्टिकल मोशनचं डेरिवेशन लिहायला. सो ॲटलीस्ट तुम्ही पूर्ण नाही केलात, अर्ध जरी लिहिलं तरी तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क तरी मिळू शकतात 7 मार्कापैकी. सो आपण ॲज्युम करूया की रोटेशनल डायनॅमिक्स तुम्ही थोडंफार केलेलं आहे, वरच्यावर केलेलं आहे, काही एकदम ठराविक डेरिवेशन केलेले आहेत, एकदम ठराविक प्रश्नांची उत्तरं लिहिली. हा पहिलाच चॅप्टर आहे. सो आपण पहिल्यांदा काहीतरी यातलं करतोच. त्याच्यामुळे तुम्ही असं ॲज्युम करूया की आपल्याला या ठिकाणी 33 मार्क्सपर्यंत मिळाले. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. थोडासा लेंदी चॅप्टर आहे, पण यातले तुम्ही थोडेफार जरी PYQs केलेत, म्हणजे फक्त PYQs केलेत तरी पण तुम्हाला या ठिकाणी आरामात 4 मार्क तरी मिळतील. 3 मार्क मी यासाठी राखून ठेवलेले आहेत कारण कधी कधी या चॅप्टरमधून खूप अटपट असा काहीतरी वेगळाच प्रश्न विचारला जातो जो PYQsमध्ये नाही विचारला गेला. सो त्याच्यामुळे आपण सेफर साईडसाठी खेळतोय. सो बेसिकली तुम्ही याच्यामधले वरवर फक्त PYQs जरी केले, जास्त काही PYQs नाही आहेत, इव्हन तुम्हाला न्यूमॅरिकल्स नाही करायचे आहेत, फॉर्म्युला पाठ होत नाही आहे, ते सगळं सोडून तुम्ही फक्त PYQsमध्ये थेरोटिकल क्वेश्चन जरी केले तरी मग तुम्हाला 4 मार्क्स याच्यामध्ये मिळू शकतात. सो असं करून या ठिकाणी झालेले आहेत आपले 37 मार्क्स. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला असं ऐकून असेल की वेव ऑफ टीज खूप अवघड आहे, नाही करायचं, नका करू. पण त्यासोबतच तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा एक चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. अगेन हा पण इम्पॉर्टंट आहे, पण याच्यामध्ये 3 महत्त्वाचे डेरिवेशन्स आहे, स्पेअरचं, सिलेंडरचं. सो असे काही डेरिवेशन्स या ठिकाणी महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला करावे लागतील कारण ते PYQsमध्ये येऊन गेलेले आहेत. सो तुम्ही जर डेरिवेशन्स करणार असाल, थेरोटिकल पार्ट थोडाफार करणार असाल तर तुम्हाला हा चॅप्टर खूप इझी जाईल. डेरिवेशन्स त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, थेरोटिकल इझिली होऊन जाईल. सो बेसिकली आपण पूर्ण मार्क नको कन्सिडर करूया की तुम्हाला या ठिकाणी पण 4 मार्क मिळाले. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे झाले 41 मार्क्स. आपले ऑलरेडी 30 मार्क्स आहेत. सो असे मिळून 25 पकडले होते ना आपण. आपले ऑलरेडी 25 मार्क्स आहेत जे की तुम्हाला प्रॅक्टिकलचे मिळणार आहेत. जास्तच मिळतील पण आपण कमीत कमी 25 ॲज्युम करूया. सो या ठिकाणी झालेले 66 मार्क्स जो की एक प्रिटी गुड स्कोर आहे, तुम्हाला 75% घेऊन जाणारा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता याच्यामधले जे बाकीचे चॅप्टर्स आपण सोडलेले आहेत, फॉर एक्झाम्पल हा जो एक चॅप्टर आहे ड्युअल नेचर अँड रेडिएशन ऑफ मॅटर, हा पण खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला प्लँक्स कॉन्स्टंटवरती काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला येतात, ड्युअल नेचर ऑफ लाईटवरती क्वेश्चन्स येतात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ लाईटवरती क्वेश्चन्स येतात. हे पण तुम्ही फक्त PYQs केले तरी पण हा तुमचा चॅप्टर होईल. सो या ठिकाणी आपण 5च्या 5 मार्क्स कन्सिडर करूया. तुम्ही जर पाहिलं तर मॉडर्नमधले म्हणजे इथून जो फिजिक्स चालू होतो ड्युअल नेचर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि सेमीकंडक्टर्स, त्याला आपण म्हणतो मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्समधले सगळे चॅप्टर हे कम्प्लिटली आपण म्हणतो ना रट्टा मारायचे चॅप्टर असतात तसे चॅप्टर्स आहेत कारण याच्यामध्ये न्यूमॅरिकल्स कमी येतात, थिअरी खूप जास्त येते. सेम फॉर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, बट सेमीकंडक्टर डिव्हायसेस हा थोडासा मोठा चॅप्टर आहे, याच्यामध्ये खूप जास्त थिअरी आहे. पण तुम्ही जर याच्यामध्ये शेवटचे टॉपिक्स काही केले, लॉजिक गेट्स वगैरे, तर हा खूप इझी जाईल आणि तुम्हाला इझिली खूप चांगल्या पद्धतीने स्कोर करता येऊ शकतं. सो त्याच्यामुळे आपण हा पण एक चॅप्टर ॲड करणार आहोत. सो 5 मार्क्स याचे आणि 5 मार्क्स याचे 10 मार्क्स. सो आरामात तुम्हाला या ठिकाणी 76 मार्क्स मिळत आहेत जो की एक चांगला स्कोर आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं सेमीकंडक्टर्समधलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे लॉजिक गेट्स किंवा झेनर डायोड आहे, ॲव्हलॅन्चे ब्रेकडाऊन आहे, झेनर ब्रेकडाऊन आहे. या काही गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला इझिली या ठिकाणी मार्क्स मिळतात. याच्यामध्ये असे पण काही क्वेश्चन्स येतात की सोलार सेलचं बेनिफिट्स लिहा किंवा बेनिफिट्स नाही ॲडव्हान्टेजेस लिहा सोलार सेलचे वगैरे. सो जे की तुम्ही मनाने पण लिहू शकता आणि फिजिक्समध्ये थोडंफार मनाने पण कॉन्सेप्च्युअली करेक्ट आन्सर्स एक्सेप्ट केले जातात जे बायोलॉजीमध्ये एक्सेप्ट नाही केले जात. सो बेसिकली त्याच्यामुळे तुम्ही फिजिक्समध्ये अशा काही गोष्टी ॲड करू शकता ज्या की तुम्हाला माहिती आहेत, याचा आन्सर कॉन्सेप्च्युअली करेक्ट आहे. सो तुम्ही त्या गोष्टी इथे लिहू शकता. सो सेमीकंडक्टर इज लाईक तुम्ही
मनाने पण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड करू शकता, असा हा चॅप्टर आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर थर्मोडायनॅमिक्समधलं काय काय केलं पाहिजे. थर्मोडायनॅमिक्स अगेन खूप मोठा चॅप्टर आहे, ऑलमोस्ट काहीतरी 30 का 40 पानांचा हा चॅप्टर आहे, जो की खूप मोठा आहे. पण त्यामधल्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्या आधी कधीच विचारल्या नाही गेल्या. तुम्हाला जर थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ माहिती आहे, सेकंड लॉ माहिती आहे, थर्ड लॉ माहिती आहे, तर तुम्ही तेवढं जरी केलं तरी पण तुम्हाला ॲटलिस्ट 7 पैकी 4 मार्क तरी या चॅप्टरमधून नक्कीच मिळतात. कारण दरवेळी तेच फर्स्ट लॉ लिहा, सेकंड लॉ लिहा किंवा रेफ्रिजरेटरचं वर्किंग लिहा, हेच काही प्रश्न दरवेळी विचारले जातात. तुम्ही जर PYQsमध्ये पाहिलं तर तुम्हाला जास्त प्रश्न पाहायला पण नाही मिळणार, कारण आधी हा चॅप्टर 12ला नव्हता, आता नवीन सिलेबसनुसार ॲड झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये PYQs पण नाही पाहायला मिळणार. पण या चॅप्टरमधला फक्त वर्क डन असेल किंवा ती जी आपली सायकलवाला एक ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल असा समथिंग. सो तो ग्राफ ड्रॉ करायला आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहायला, असेच काही क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात. सो बेसिकली तेवढं जरी तुम्ही केलं तरी पण इनफ आहे, तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी आरामात मिळतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्स आणि वेव्ह ऑप्टिक्स. हे बऱ्याचदा अवघड वाटतं. ऑप्टिक्समध्ये येणारे जे चॅप्टर्स आहेत हे बऱ्याचदा अवघड वाटू शकतात. तर याच्यामधलं काय काय करायचं हे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते तुम्ही नक्की करा. तुम्हाला या ठिकाणी ऑलमोस्ट हे 4 नाही, आपल्याला हे मार्क्स पकडायचे आहेत ना, 13 आणि 5 18 मार्कांचं हे पूर्ण युनिट आहे, ज्याच्यामध्ये आपण ऑसिलेशन, वेव्स आणि वेव्ह ऑप्टिक्स कन्सिडर करतोय. या 18पैकी 12 मार्क्स कसे मिळवायचं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकते. सो हे 12 झाले, हे 4 झाले, असे मिळून एकूण आपले 16 मार्क्स अजून ॲड झाले. ठीक आहे, 12 आणि 4 16 होतात, राईट. सो बेसिकली अशाच पद्धतीने आपण एकदम कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हे पाहतोय. आणि या ठिकाणी 7 आणि 2 9 मार्क्स. सो बेसिकली 92 मार्क्स आपण आतापर्यंत कसे स्कोर करायचे ते पाहिलेले आहेत. इव्हन तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन करायची गरज नाही आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट करायची गरज नाही आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीजमधले एकदम छोटे छोटे टॉपिक्स, ऑसिलेशन, सुपरपोजिशन, वेव्ह ऑप्टिक्समधले काही टॉपिक्स करायचे आहेत, बाकी तुम्ही स्किप करू शकता. जसं मॅग्नेटिक फील्ड इझी आहे, तुम्हाला आलं तर नक्कीच ट्राय करा. तुम्ही या ठिकाणी मग आरामात अजून जास्त स्कोर करू शकता. सो बेसिकली आता सुरुवात कशी करायची आहे, जसं मी तुम्हाला चॅप्टर्सचे नंबर सांगत गेले. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्स सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं करंट एनर्जीपासून फिजिक्सला सुरुवात करा. करंट एनर्जी करा, त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल्स करा, मग AC करा, जेणेकरून हा जो पूर्ण युनिट आहे तर तो कंप्लीट होईल. आणि मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स करा. ठीक आहे, हे झाल्यानंतर हे सगळे न्यूमॅरिकल्स, थिअरी आणि थोडेफार डेरिव्हेशनवाले चॅप्टर्स आहेत. ते झालं की मग मॉडर्न फिजिक्स, जो की कम्प्लिटली थिअरी बेस्ड चॅप्टर आहे, हे करा. मॉडर्न फिजिक्समध्ये तिन्ही येतात. आणि मग तुम्ही हे जे मधले टॉपिक्स आहेत तर ते करू शकता, किंवा आधी वरचे काही टॉपिक्स करा आणि मग मधले टॉपिक्स करा. सो बेसिकली अशी तुम्ही सुरुवात करायला घ्या करंट इलेक्ट्रिसिटीपासून. इझी चॅप्टर आहे, पटकन कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला अजून सॉल्व्ह करायला मजा येईल. नेक्स्ट